नमस्कार, ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवले आहे छोले मसाला। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी छोले पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते। आता हे छोले मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहे। छोले शिजवताना इथे मी खडे मसाल्यांचा वापर सुद्धा केलेला आहे। त्यासाठी इथे मी 1 तेजपत्ता, दालचिनी, काळी इलायची, 4-5 लवंग, 4-5 मिरे आणि स्टारफूल घेतलेला आहे। आता त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकलेला आहे। चिमूटभर सोड्याने आपले जे छोले आहे ते छान असे मऊसूत शिजून जातात आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहे। इथे कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन वाफ काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात की छोले छान असे मऊसूत शिजून गेलेले आहे। आता यामधले जे खडे मसाले आहेत ते मी एका साईडला बाजूला काढून घेते, कारण की आता भाजीमध्ये त्याचं पूर्ण अर्क उतरून गेलेला आहे, ज्याने आपली भाजी खूप चविष्ट होते। चमच्यानेच इथे मी बाकीचे जे छोले आहेत ते मॅश करून घेणार आहे, ज्याने भाजी थोडीशी दाटसर होते। एका बाजूला मी बारीक चिरलेले कांदे, टमाटरची प्युरी आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेले आहे। एका कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। इथे जिरं छान असं फुललं की त्यानंतर तेलामध्ये कांदे टाकायचे आहे। कांदे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। इथे मी सगळे कांदे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत। इथे मी कांदे 4 ते 5 मिनिटांपर्यंत परतून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता की कांद्यांचा रंग सुद्धा छान असा गुलाबी आलेला आहे। आता कांदे छान परतून झाले की त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। ते सुद्धा 1 ते 2 मिनिटांपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे। आता टमाटरची जी प्युरी केलेली आहे ती टाकायची आहे। ते सुद्धा 3-4 मिनिटं परतत राहायचं आहे। जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे। इथे मी लाल तिखट, हळद, धने पावडर आणि छोले मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल तर त्याऐवजी गरम मसाला सुद्धा वापरला तरी सुद्धा भाजीची चव खूप छान येते। थोडंसं 1 ते 2 चमचे सारखं पाणी टाकून मसाले छान असे परतून घ्यायचे आहे, ज्याने मसाले जास्त करपणार नाही आणि भाजीला तेल सुद्धा खूप छान येतं। तर इथे मी सगळे छोले टाकून घेतलेले आहे आणि ते जे शिजवलेलं पाणी होतं ते सुद्धा यात टाकलेलं आहे आणि बाकीचे छोले मॅश करून घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ कशी हवी त्यानुसार टाकायचं। 4 ते 5 मिनिटांपर्यंत भाजीला छान उकळ येऊ द्यायची आहे। आता इथे भाजी उकळून गेलेली आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। ही भाजी पुरीसोबत खायला खूप छान लागते। तर इथे मी एका ताटामध्ये राईस, फुलका, ताक आणि सलाड सोबत सर्व करून घेते। तुम्हाला ही आजची छोले मसाल्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। थँक्यू।